केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या नंतर सिया गोयल हे नाव सध्या देशभरात गाजताना पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात तर या एका नावाची प्रचंड चर्चा आहे। पण सियाची जेवढी चर्चा ही आता होतीये तेवढीच चर्चा तिच्या जन्माच्या वेळी म्हणजेच 20 वर्षांपूर्वी सुद्धा तिच्या कुटुंबियांमध्ये, नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये सुद्धा झालेली होती। त्याचं कारण म्हणजे अनेक वर्ष मूलबाळ होत नसल्या कारणानं देवाच्याकडे धावा करणाऱ्या, नवस मागणाऱ्या कुटुंबामध्ये सियाचा जन्म झालेला होता। त्यामुळे नवसानं झालेली असल्यामुळे सियाचे प्रचंड लाड या कुटुंबानं केलेले होते आणि याच लाडांमुळे सिया बिघडली का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी या दोघांच्या बाबतीत सुद्धा दररोज नवनवीन माहिती समोर येताना पाहायला मिळते। तशीच ही देखील माहिती आता समोर आली आहे की सिया ही घरची एकुलती एक लाडाची लेक आहे। सियाच्या आई वडिलांचं लग्न झाल्याच्या नंतर अनेक वर्ष त्यांना मूलबाळ होत नव्हतं। अनेक वर्ष ते मुलांसाठी प्रयत्न करत होते, देवाकडे धावा करत होते, बाकी इतर ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित होतं ते सगळं काही करून झालेलं होतं। मात्र तरीही मूलबाळ होतच नव्हतं। त्यानंतर मात्र आपल्याला कधीही अपत्य होणारच नाही की काय या भीतीनं या कुटुंबानं त्यांच्याच भावाचा मुलगा असलेल्या एका मुलाला दत्तक घेतलं आणि अगदी स्वतःच्या मुलासारखं वाढवायला सुरुवातही केली। पण जरी हे सगळं झालेलं असलं तरी सुद्धा दुसरीकडे देवाला नवस करणं असेल, साकडं घालणं असेल, वेगवेगळ्या देवांच्या मंदिरांमध्ये जाणं असेल, तिथे भक्तिभाव करणं असेल, हे सगळं या गोयल कुटुंबाकडून सुरूच होतं। पुढाकाराने जर आपण प्रामुख्यानं हे सगळं सियाच्या आई वडिलांकडून केलं जात होतं आणि त्यानंतर एके दिवशी अचानकच चमत्कार झाला असं म्हणावं लागेल की त्यानंतर थेटपणे सियाचा जन्म झाला आणि जेव्हा सियाचा जन्म झाला त्यानंतर अर्थातच खूप लाडानवसानं वाढवलेली ही मुलगी होती। कारण एकतर खूप वर्ष मूल होत नव्हतं, त्यानंतर सिया झाली, त्यातही ती मुलगी झालेली होती, घरात इतर बऱ्यापैकी मुलंच होती, त्यामुळे सियाचे प्रचंड लाड केले गेले। अगदी लहानपणापासून सिया ही प्रत्येकाचीच लाडकी होती। त्यातही सियाच्या घरातलं एकंदरीत वातावरण जर पाहिलं तर तिच्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार अत्यंत धार्मिक असं सगळं घरातलं वातावरण आहे। कायम घरामध्ये वेगवेगळ्या सणांना किंवा वेगवेगळ्या सण समारंभांच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर घरामध्ये धार्मिक विधी हे सारखे होत असतात किंवा एकंदरीतच या संपूर्ण घरावरती खूप चांगला पगडा आहे तो म्हणजे धार्मिक विचारांचा आणि खूप संस्कारी असे हे सगळे घरातले व्यक्ती आहेत। त्यामुळे सियावरती सुद्धा लहानपणापासून अशाच पद्धतीचे संस्कार त्यांनी केलेले होते। नंतर मात्र सियाला वाईट संगत लागली असं म्हणावं लागेल, कारण त्यानंतर सिया जेव्हा शाळेमधून बाहेर पडली आणि कॉलेजच्या काळामध्ये ती मित्रांसोबत बाहेर फिरायला लागली, त्यानंतर मात्र अचानकच घरामध्ये एवढे संस्कार झालेले असतानाही सिया ही पार्टी अॅनिमल बनली। त्यानंतर तिला दारूचं सुद्धा व्यसन जडल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय आणि सिया सतत पार्ट्या करायची, सतत मित्रांबरोबर बाहेर असायची, यामुळेच तिला व्यसन सुद्धा जडलेली होती आणि याची बऱ्यापैकी माहिती ही तिच्या माहेरच्या मंडळींना सुद्धा नव्हती असा सुद्धा दावा केला जातोय। त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर ही जी सिया आहे ती घरातली प्रचंड लाडावलेली मुलगी, बाहेर गेल्याच्या नंतर एकतर बेफाम पैसा आहे, त्यामुळे या पैशानं आपण काहीही करू शकतो, काहीही विकत घेऊ शकतो आणि आपण काहीही केलं तरी आपल्याला विचारणारं कुणीच नाही, ही एक तयार झालेली मनोवृत्ती। या सगळ्यामुळे सिया पुढे बिघडत गेली की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। घरचं वातावरण इतकं चांगलं असताना सुद्धा सियावरती अशा पद्धतीचे हत्येचा कट रचण्यासारखे हे विचारच तिच्या मनात कुठून आले, हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे या सगळ्यामध्ये चूक सियाच्या कुटुंबाची आहे का, तिच्या आई वडिलांची आहे का, की तिच्या संगतीची आहे, की संपूर्ण चूक ही सियाची एकटीची आहे, असे अनेक वेगवेगळे मतप्रवाह सध्या असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सियावरती काही झालं तरी तिला सोडता कामा नये, तिच्यावर कठोरातील कठोर कायद्यान्वये गुन्हे दाखल करून तिला कठोरातली कठोर शिक्षा द्या, ही मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते। सियाकडे सध्या एक उदाहरण म्हणून पाहिलं जात आहे, कशा पद्धतीची मुलं नसावीत म्हणून सियाचं उदाहरण दिलं जात आहे। विशेष म्हणजे सियाचे हे जे काही नंतर नंतर बदललेले रंगरूप होते किंवा ती जी काही व्यसन करायला लागलेली होती, पार्ट्यांना सतत जायची, या सगळ्यामुळे तिच्याच कुटुंबामधील अनेक नातेवाईक हे स्वतःच्या मुलांना सुद्धा सियासोबत पाठवत नव्हते किंवा सियाच्या संपर्कात येऊ देत नव्हते, सियाशी जवळीक करू देत नव्हते, असं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे। असं सुद्धा त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की सिया इतकी नंतर बिघडलेली होती की तिच्या सोबत आम्ही आमच्या मुलांना सुद्धा पाठवत नव्हतो।
असं सुद्धा काही नातेवाईकांचं म्हणणं आहे. अर्थात हा सगळा दावा जो आहे तो सियाच्याच नातेवाईकांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केलेला आहे. त्यामुळे खरंच जर सिया अशा पद्धतीची मुलगी असेल, तर या सगळ्या प्रकरणामध्ये समाज म्हणून सुद्धा मुलं वाढवताना आपण प्रत्येकानंच विचार करणं आणि कशा पद्धतीनं आपण मुलांना वाढवतोय, आपली मुलं बाहेर गेल्याच्या नंतर काय करतात, त्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीचे विचार आहेत, हे सगळं सुद्धा पालकांनी पाहणं हे अतिशय गरजेचं आहे. हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.